याचा अर्थ पाटील सर, याच्यामध्ये असं कुठेतरी आहे का की आपण ड्रेनेज सिस्टीम मध्ये कमी पडतोय? भुसावळ शहराची ड्रेनेज सिस्टीम, जसं उमेश भाऊंनी सांगितलं की रेल्वेचं पाणी जे आहे ते ड्रेन आउट करून बाहेर काढून देतात आणि त्याच्यामुळे शहराला प्रॉब्लेम येतो. जर तुम्ही काच बंगल्याच्या मागच्या बाजूला जर सर्वे केला तर तिथं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मागच्या कार्यखंडामध्ये राबवला गेला होता. आजची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर तिथं फक्त ढाचा आहे. तुम्ही स्वतः गेलेलं असाल तुम्ही मागच्या वेळेस, तर तिथं संपूर्ण शहरातलं जे पाणी आहे ते बलबल काशीद्वारे काच बंगल्याच्या मागे आणलं जायचं. तिथून ते पाणी उचलून फिल्टर हाऊसमध्ये जायचं. जे जास्त खराब पाणी असेल ते परत बलबल काशीमध्ये सोडलं जायचं. उरलेलं पाणी हे अंडरग्राऊंड ड्रेनेज मधून लाईफ केअर हॉस्पिटलच्या बाजूला सोडलं जायचं आणि मग तिथून शेतीला पुरवलं जायचं. आता मागच्या कालखंडामध्ये जर परत तिथे झालो तर हा प्रकल्प का नाही चालू झाला? हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे भुसावळ नगरपालिका शहरवासियांची पाणी बरोबर आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. त्यांच्याच काळात तो प्रकल्प सुरू झालेला होता. त्यांनीच त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे किंवा अडचणीमुळे तो बंद पाडलेला. त्यात नगर परिषदेचा, मग ती मागची कोणाची असो, भोळेदादा असतील, उमेश नेमाळे असतील किंवा रमण भोळे असतील, अख्तर यांचा कोणाचाही दोष नाहीये त्याच्यात. आणि ती यंत्रणा बंद पडलेली आहे. कुठल्याही नगरपालिकेची यंत्रणा पडल्यानंतर त्याला अधिकार नगराध्यक्षांना कितीपत असतो आणि असे जे तुम्ही प्रोजेक्ट म्हणता त्याला अधिकार हे मंत्रालयापासून त्याला पाठपुरावा करावा लागतो. त्याच्यातलं पाणी ऑक्सिडेशन प्लांटला जायचं. जिचे 14 एकर जागा जीवन प्राधिकरणची होती नगरपालिकेने ताब्यात घेऊन त्यातली 7 एकर जागा आज ग्रामीण रुग्णालयाला नगरपालिकेने दिलेली. तो प्रकल्प सुरू का होत नाही याच्या मागचे जीवन प्राधिकरणाचे काय अडचणी असते तर त्यांना माहिती. या संदर्भात आता चर्चा पॉझिटिव्ह आहे म्हणून मला फक्त मुद्दा सगळ्यांना सांगायचा होता या माध्यमातून की अमृत योजना जी आहे त्या अमृत योजनेमध्ये हा सगळा संदर्भ आहे. मग त्याच्यात अंतर्गत भुयारी असतील, जे काही ड्रेनेजची स्थिती माहिती आहे. आणि मला एक फक्त आश्वस्त असं वाटतंय की ह्या अमृत योजनेची जी काही कार्यवाही होती मध्ये थोडी थांबलेली होती. तर ही अमृत योजनेच्या संदर्भामध्ये आताचे नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज आणि सुद्धा सीओ साहेब हे जातीने त्याच्यामध्ये लक्ष देत आहेत. आणि विशेष मला कौतुक असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचे जे नेते नाथाभाऊ आणि आमदार सावकारी हे सुद्धा त्याच्यात व्यक्तिगत लक्ष देत आहेत. मला असं वाटतं की आपण सगळे मिळून म्हणजे सत्ताधारी असो आणि विरोधक असो एकच उद्दिष्ट ठरवलं की ही अमृत योजना या शहरासाठी फायदेशीर आहे. त्याच्यासाठी आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी प्रयत्न करू. तर एक चांगली संकल्पना या 5 वर्षाच्या काळामध्ये इथे निश्चित येऊ शकते. आणि म्हणून मागचे पुढचं सगळं सोडून ही अमृत योजना आमच्या या शहरासाठी पाहिजे हे प्रत्येक नागरिकाने या ठिकाणी केलं पाहिजे. खूपच चांगला संदर्भ दिलाय सर. मला जगनजी एक मिनिट मला नेवे सरांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांच्या आज कोर कमिटीचे सदस्यांनी ते अध्यक्ष आहे भुसावळच्या कोर कमिटीचे. तर त्यांचं अभिनंदन मी याच्यासाठी करतो की तुम्ही जे आज प्रस्ताव इथे मांडताय की मागचं पुढचं सगळं विसरून जाऊन आपण नवीन कामाला सुरुवात करू. तुमचं खरोखर मनापासून अभिनंदन. मागच्या काही 6-8 महिन्यापूर्वी भुसावळ नगर परिषदेमध्ये जवळपास 7 ते 8 कोटीचे टेंडर हे त्या ई टेंडरमध्ये येऊन आलेले आहेत. लोकांनी भरलेले आहे, कॉन्ट्रॅक्टरने भरलेले आहेत. मग त्याच्यामध्ये मुंबईपासून, धुळ्यापासून, जळगावपासून सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. म्हणजे त्याच्यात भुसावळचा एक पण कॉन्ट्रॅक्टर नाही, पण बाहेरचे आहेत. तर ते टेंडर जर आपण मार्गी लावले तर अस्वच्छताच काय आणि स्वच्छताच काय तर रोड, रस्ते, गटारी या सगळ्या गोष्टीचा प्रश्न लवकर मार्गी लागेल तुमच्या माध्यमातून. या संदर्भात माझं असं मत आहे की पूर्वीच्या काळामध्ये जी पद्धत होती की जसं की देवीदादा भोळे, DK दादा चौधरी, माजी आमदार निळकंठ भाऊ फालक, आम्ही दोघं क्लासमेट आहे. आणि त्यावेळेस नाही का अशी पद्धत होती की विद्यार्थी चळवळीमध्ये आम्ही काम करत असताना सर्व नेते मंडळी एकत्र यायचे आणि भुसावळ शहराच्या विकासाच्या संदर्भात आपलं धोरण त्या ठिकाणी जाहीर करायचे आणि जे संपूर्ण पब्लिक समोर राहायचे आणि त्याच्यामध्ये ते आपापली भूमिका, आपापले मुद्दे मांडायचे, धोरणं त्या ठिकाणी जाहीररित्या मांडायचे आणि त्याच्यानंतर आणि ते पब्लिक मधून जायचे. जर भुसावळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच पद्धतीने जर का आपण सर्वांनी जर पॉलिसी डिसाईड केली तर भुसावळ शहराला सर्वांगीण विकासापासून कोणीही मागे नेऊ भुसावळ नगर परिषदेमध्ये कारण या संदर्भात जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. परंतु या संदर्भात नाही भाऊ एक मिनिट मुद्दा पूर्ण झाला नाही. या संदर्भात माझी एक विनंती आहे की भुसावळ शहराचा जो 2 लाख जनतेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आणि देशात जी नाचक्की झाली, बदनामी झाली, त्या संदर्भात नगर अध्यक्ष, उपनगर अध्यक्ष आणि यांची सत्ताधाऱ्यांनी नक्की या ठिकाणी 2 लाख लोकांची आधी माफी मागावी. कारण त्याला पूर्णपणे जे ते जबाबदार आहे. मी सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने
कचरामुक्त भुसावळ शहराच्या दृष्टीने मी सोबतच आहे, आम्ही सगळे सोबत राहू. परंतु या ठिकाणी तुमचं नैतिक कर्तव्य म्हणून तुम्ही एकदा राजीनामा देऊन टाका. राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी प्रशासक वगैरे नेमा. प्रशासक नेमल्यानंतर भुसावळ शहरामध्ये मी तुम्हाला सांगतो कुठेही घाण दिसणार नाही. भुसावळ शहर पूर्णपणे कचरामुक्त होईल अशी माझी स्वतःची या संदर्भातली धारणा आहे. लोणारी साहेब आपला एकदा लोक पहिला माफी मागा 2 लाख लोकांची. त्याच्यात असं की झाली आता बोलले ना भाऊ तुम्ही इंदोरला गेले होते ना, तुम्ही इंदोरला गेले, काय बोलले ते तुम्हाला? मान शर्मा खाली गेली की नाही? आमची जात आहे, आमची आई आहे, आमची मातृभूमी आहे, तिला डाग लागलाय. त्या संदर्भात नगर अध्यक्षांनी नैतिक दृष्ट्या या ठिकाणी 2 लाख 2 लोकांची मिनिटं वाचवा. जगन सर, त्यांचा लोणारी सर. अजब तर्क ऐकून माझी खात्री झालेली आहे की इथली जे सत्ता पालट झालेली आहे त्यांना काही पचनी पडलेलं नाही. कारण त्यांच्या शब्दाचा वारंवार नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांनी राजीनामे द्यावे, प्रशासक नेमावे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं हे बीजेपीचं सरकार जनतेची सेवा 5 वर्ष पूर्ण 90 दिवसात केलं नाही काही. आता परत 5 वर्ष पूर्ण करेल. मारून तुम्ही 10 वर्ष बोलले ना आता की मला 15 जून पर्यंत तुम्ही 90 दिवसात काही करू शकले जे 10 वर्ष तुमची सत्ता या ठिकाणी आणि तुमच्या सत्तेच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही काही केलं नाही. जे 10 वर्ष तुम्ही राजीनामा द्या. जे 10 वर्ष चूक केंद्रात होते बीजेपीचं ते सरकार, 3 महिन्यात राज्यात आमच्याकडनं बीजेपीचं अपेक्षा सरकार, करतात. नगराध्यक्षांचं बीजेपीचं. जगन यामध्ये जगन मला एक सर, सांगावं 2 वाटतं जगन त्यांनी भाई की 2 मिनिटं नीतू सर. ह्या शहराचा बॅकलॉग हा 10 वर्षापासूनचा आहे. तेव्हापासून त्यांनी कोणते आंदोलन केलं नाही. परंतु बीजेपीची सत्ता येताच त्यांना 3च महिन्यात त्यांना का शहराचा काय खोटं बोलतायत. 25 वर्षापासून आंदोलन करतोय फक्त जगन सोडवणे. त्याच्यानंतर 25 वर्षापासून 3 आंदोलन महिन्यामध्ये करतोय. देविदास घोडे दादा नगराध्यक्ष असताना, देविदास घोडे नगराध्यक्ष असताना, मी विद्यार्थी चळवळीत असताना खूप मोठा मोर्चा ते देविदास माजी दादा नगरसेवक घोडेंच्या असल्यामुळे कार्यक्रमामध्ये त्यांना नेलाय. नगरपालिकेची पुन्हा झाली कार्यपद्धत पाहिजे माहिती 15 पाहिजे. वर्षाची. देविदास दादा घोडेच्या नगरपालिकेचं विद्यार्थी कामकाज चळवळीमध्ये कोणत्या मी पद्धतीने सर्वात मोठा मोर्चा काढला होता. आणि 25 वर्षापूर्वी. केवळ त्याच्यामुळे हे खोटं बोलतायत. जगन भाई मी आंदोलन आजपासून करत नाहीये. 25 वर्षापासून आंदोलन गेल्या करतोय. 10 वर्षात हे नगरपालिका काय काय करत नाही, नाहीये. दोन आम्ही मिनिटं कधी किती बोलताय? शहराच्या दिव्य मराठी नगरपालिकेच्या दिव्य मराठी हा माझा पेपर नाही, मी त्याचा संपादक नाही. दिव्य मराठीने आंदोलन पुरुष ही पदवी मला दिलेली आहे. का दिलेली आहे? 25 वर्षापासून विद्यार्थी चळवळी. हे माझे मित्र आहेत, क्लासमेट. आम्ही तुम्ही दादा घोडेच्या आंदोलन करताय. नगरपालिकेच्या विरोधात तुम्ही कोणतं आंदोलन केलं कधी माहिती द्या. भरपूर 3 महिन्यामध्ये तुम्ही आमच्याकडून अपेक्षा करताय. या शहरामध्ये 10 वर्षाला काम होत नाहीये. तुम्ही 10 वर्ष सरकार होतं. किती जणांचे तुम्ही राजीनामे दादा मागितले? घोडेंचं सरकार होतं. किती लोकांचे राजीनामे मागितले? 85 पर्यंत कोणाचे राजीनामे तेव्हा काय मागितले? केलं? राजीनामे मागितले का तुम्ही? आता नगराध्यक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडून लोणारी साहेब जे म्हणतात वेळोवेळी आपली भूमिका की आपण बदलायची किती वेळा नसते. राजीनामे राजकारणामध्ये या ठिकाणी काका मला एक दोनच मिनिट फक्त. सांगायचं की बीजेपीची लोकशाहीमध्ये सत्ता आलेली आहे. बीजेपीची सत्ता पचंती पडत नाहीये. त्यांच्या नेत्यांची सत्ता गेल्यामुळे त्यांचेच कार्यकर्ते म्हणून अशा प्रकारे ते राजीनामा द्या आम्ही राजीनामा आम्हाला जनतेने निवडून दिलेला आहे. राजीनामा आणि देशात जर त्यांच्या म्हणण्यानुसार बदनामी झाली, 2 लाख जनतेची झाली. तुम्ही तरी बी त्या गोष्टीवर टाठार आहे. तुमच्या अरे मोठ्या मनाने भारतीय संस्कृती स्वीकारा म्हणा. आम्ही भुसावळकरांनो आम्ही हे पाप केलं आमच्या तुम्ही केलेल्या 10 वर्षाच्या माफी मागतो. बोला ना मोठं तुम्ही 10 वर्ष केलेल्या पापाचं हे प्रायश्चित्त नाही, नाही. जर करायची बाजू असेल केंद्र जर सरकार माझ्या आमचं नाही. राज्य सरकार आमचं नाही. हे माझ्या पाप माफी तुमच्या मागण्यानं मागे हे शहर एकीकडे स्वच्छ होत बीजेपीचं असेल सरकार आहे. तर मी एक वेळा केंद्र सरकार जागेवर माफी बीजेपीचं आहे, मागेन. राज्य सरकार